नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ। दत्त उत्सवानिमित्त लाडघर चौपाटीवर बैलगाडी शर्यत, आणि ही बैलगाडी शर्यत मानाची असते। दत्त उत्सवाची बैलगाडी शर्यतीला बरेच जण इथे कस्टमर आलेले असतात, खूप प्रेक्षक आलेले असतात, खूप बैलगाडीवाले आलेले असतात। तर ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला बैलगाडी शर्यत असते, तेव्हा खूप मजा येते। बैलांना पळवणे ही एक कसरत असते जॉकीची। तर तुम्ही त्या जॉकिंगची कसरत बघा, आणि बैलांचा जो स्टॅमिना आहे तो बघण्यासारखा असतो। खूप पळतात बैल, खूप मजा येते। चला आपण जाऊया बैलगाडी शर्यतीला। आयला ही पण ओंकारनी पण आणलं नाही। नाही, बरेच दिवस आपली जोडी नव्हती ना। तुमच्याकडे येणार नाही, मग यायलाच पाहिजे, आपली जोडी यायला आपल्याकडे पाहिजे रे। तुमच्याकडे नाही, आपल्याकडे। ना तयारी जोरात असेल नाही? तयारी आहे साधारण, पण काय त्या पायी भरपूर एक वर्षांनी पण करणे। हां, काय पळतील ते आपला आपली हाऊस, बरोबर ना? जास्त काय तुमच्या अपेक्षा नाहीत आपल्याला। हां हां, चालेल। तुम्हाला शुभेच्छा दोघांना। 2 वर्ष यांनी तुमच्याकडे 1 नंबर मारला ना। हो हो, माहिती आहे ना, माहिती आहे ना। तिसरा पाय दुखावल्यामुळे जरा घरी होता। हो. हिंदी केसरी। हो हां, तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। चला। तुमच्या मंडळावर हां हां, ठीक आहे। अभय शेठ हा इथे दांड्यावर येऊन गाडी हाकलते। हा, याची खासियत आहे। हो, बैल पण हो बोलते बघा। ठीक आहे। हां बाबा, जातो। अभय काय अरे बाबा, आज बैल माझ्यावरच चिटत आहेत। हां, नाही ना, तिकडं पण आला तो पण बैल करायला लागला असा। सागर, काय म्हणतोयस, कसे काय आज? काय जोडीची काय तयारी? काय गेल्या वर्षी वेगळ्या टायमा नंबर मला यंदा पण बघणार होता। मारणार, दिवाळीला नंबर मारलायस, पण आता पण तुला अपेक्षा आहे आणि तयारी करून आलायस। हो, ठीक आहे, तुला शुभेच्छा। संकेत भाऊ, काय मग संकेत शेठ, काय तयारी काय बैलांची? जोरात आहे ना, तुला शुभेच्छा। ही आमची भावकी आहे, इकडं भाग्येश सुरू आहे। मग काय तयारी काय केला आहात बैलांची? तयारी म्हणजे धूच ओळख आता एवढे मेहनत, आता जरा मग काय नंबरात नेणार की नाही? नंबरात मेहनत नाही आहे बैलांची। हां, कार्यक्रम होते ना। एक काळा आणि एक पांढरा आपल्याकडे आहे, म्हणजे आपण श्रीमंत आहोत। हा, श्रीमंत आहोत, हां, बरोबर आहे. चालतंय मनाने चालतंय। श्रीमंत. का एक काळा आणि पांढरा, चालतंय चालतंय, तुला शुभेच्छा। शुभेच्छा, थँक्यू। हां, जॉकी तुम्हाला शुभेच्छा। ते का केलं? पप्पू, काय तयारी काय बैलांची? हां, हाय म्हणजे हां, हाय म्हणजे मेहनत घेतलेली आहे, नंबर येण्याची चान्सेस आहेत, तर तुला शुभेच्छा। आता आहे राहुल दादा, एक हौशी बैलगाडीवाले राहुल नरवणकर। लाडघरची परंपरा, ही लाडघरची परंपरा जोपासतोय, आणि राहुलनी मेहनत घेतलेली आहे। छोटे बैल आहेत पण पळतात चांगले। राहुलला आशा आहे की आपली जोडी नंबरात येईल। तुला राहुल शुभेच्छा माझ्याकडून। धन्यवाद। हृदयनाथ कर्तेकरांचे चिरंजीव सिद्धू जॉकी आहे, मेवणे यांचे, राहुलचे। चला, ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा। देणारी जोडी आहे नीतू शेठची, सुबोध शेठ बोरकर। तयारी आहे ना? हां, ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा। हो, हॅलो, नको जास्त थोड्या पळते। स्पीड अरे फुल
आहे वा बाबू. जाऊ दे पुढे चल. चल पुढे बरोबर चाललायस. अहो कसला चाललाय बरं मस्त. चल पुढे चल बरोबर जातो. मी सांगतो तुला स्लो कर तेव्हाच. वरणा पण आहे एक. बाबू नार्वेकर आहे वा. मनीष पण आहे. मनीष पण आहे. आई बघ मधी ते पण हा वरणा बघ कोण आहे. वरणा वरणा आपल्या ढेंगात जायचं नाही. वरणा जमला. वरणा जमला. चल बाबू. बाबूजी कोण आहे तो दुसरा. नार्वेकर. हा अरे आपला बाबू प्रीतम. ही सुबोधची काय बघ चाललंय रे. खायला हा पण आहे. आला आला मनीष पण आला. गाडी आली वरणा. मस्त बाबू. मनीष पण आहे. अभय पण आलाय वरणा. बाबू पाठी पडला. बाबू येला नाही. इथला बाबू जाईल. अभय आला पण. अभय पण आलाय. अभय आलाय. बाबू उठ उभारा. बाबू अभय आला. उभारा बाबू. आला आहे ना. वर ही गेली. वर आली बस सुटली. आई जाऊ चल पुढे घे. तीन. अभय दोन माया. अभय दोन. तो तिकडं सुबोध. अभय मस्त अभय. मस्त. फोनचा फोटो आला पाहिजे. श्री दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर आयोजित भव्य दिव्य असा बैलगाडीचा थरार आयोजित केला होता आणि ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. आणि या स्पर्धेला हॅलो या शर्यतीमध्ये त्याला विचार नंबरात पडतंय की नाही. जी शेट हा आला बरं दिवसांनी. तसेच सागर सुर्वे, विपुल सुर्वे,
याला सुभाष पेशेकर दत्त सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष जुने जाणते असे आमचे कार्यकर्ते सुभाष पेशेकर यांना पुष्प देऊन स्वागत करतो. श्री दत्त सांस्कृतिक मंडळ यांच्या लाडघरची स्पर्धा त्याला सगळे बैलगाडी शर्यतीचे चौकी त्या चौकीदारांचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या स्पर्धेमध्ये जे झाले त्यांचं अभिनंदन आहे, परंतु ज्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि या स्पर्धेला त्यांच्यामुळे शोभा येते. या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले आणि जे विजेते झाले नाहीत त्यांनी नावमेद न होता पुन्हा जोमाने या स्पर्धेसाठी प्रतिसाद द्यावा ही त्यांच्याकडे मी प्रार्थना करतो. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा म्हणजे लाडघरचा वर्ल्ड कप समजला जातो आणि या स्पर्धेमध्ये विजयी होणारा स्पर्धक हा अख्ख्या दापोली तालुक्यामध्ये प्रसिद्ध केला होता. नितेश बोरकर पाळगणे तृतीय क्रमांक पटकवलेला आहे प्रदीप नार्वेकर लाडघर दत्तशास्त्री मंडळ लाडघर यांकडून तसेच श्री सत्यजित नित्यानंद पाटील श्रीवर्धन आरामी यांकडून ढाल देण्यात येते. नित्यानंद पाटील आरावी श्रीवर्धन आरावी यांच्याकडून देण्यात आले. धन्यवाद धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. या स्पर्धेत इथे लक्ष ठेवा, इथे चालू ठेवा, त्याला 2 मिनिटं याचा बक्षीस घ्यायला कॅमेरा तुझ्या हातात बंद करू नका. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे सचिन जाधव करते दत्तशास्त्री मंडळ लाडघर यांकडून रोख रक्कम तसेच पवन विश्वनाथ भाटकर श्रीवर्धन आरावी यांकडून ढाल देण्यात आहे. सचिन जाधव पवन विश्वनाथ भाटकर श्रीवर्धन आरावी यांकडून ढाल. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि या स्पर्धेचे विजेते आहे रुद्र सुबोध बोरकर पाळंदे दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर यांकडून रोख रक्कम तसेच श्री श्रीधर जाधव यांकडून ढाल देण्यात येईल. रुद्र सुबोध बोरकर श्री श्रीधर जाधव यांकडून ढाल देण्यात येईल. विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. घेतले याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानून आजचा हा कार्यक्रम धन्यवाद. सेट केले, चालू कर. या धावण्याच्या स्पर्धेमध्ये लाडघर गावचे रहिवासी आणि लाडगावचे सुपुत्र अरे बटनावर हात ठेवू नको. या लाडघर गावचे सुपुत्र राजेश नार्वेकर आणि रुपेश सुर्वे यांनी या स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचं इतकं वय जास्त असताना सुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांना या
सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.